परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCC बँक अंतर्गत 152 जागांसाठीची नवीन जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर ही पदभरती जाहिरात जी आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 70% जागा ज्या आहेत ह्या स्थानिकांना राखीव असणार आहेत। आणि त्याचबरोबर या अंतर्गत या अगोदर पाहू शकता DCC बँकमध्ये ज्या पद्धतीचे स्कॅम घोटाळे होत होते तर यांना आळा घालण्यासाठीच आता ही भरती प्रक्रिया TCS किंवा IBPS द्वारे घेतली जाणार आहे। तर या संदर्भात डिटेलमध्ये जी माहिती उपलब्ध झाली आहे 152 जागांसाठीची जाहिरातीबद्दलची संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये पाहून घेऊयात। तत्पूर्वी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। डिटेलमध्ये पाहूयात नक्की काय माहिती आहे। पाहू शकता तुमच्या समोर स्क्रीनवर जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी बंद करण्यात आली आहे। म्हणजे जो नवीन शासन निर्णय या अगोदर आपण व्हिडिओ घेतला होता, नवीन शासन निर्णय आलेला आहे की DCC बँकेच्या भरती प्रक्रिया ह्या फक्त TCS आणि IBPS ह्या दोन कंपन्यांमार्फत राबवण्यात यावा। या अगोदर जे स्थानिक कंपन्या होत्या यामध्ये त्यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं शासन निर्णय। आणि त्या अंतर्गत पाहू शकता अशा पद्धतीने परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात ही लवकरच उपलब्ध होणार आहे। आणि मुख्य म्हणजे यामध्ये भूमिपुत्रांना 70% जागा ज्या आहेत स्थानिकांना ह्या राखीव असणार आहेत। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 152 जागा भरण्यासाठी जाहिरात जी आहे हे लवकरच निघणार आहे। राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमधील नोकर भरती आता पूर्णपणे पारदर्शक आणि वशिलेबाजी मुक्त होणार आहे। सरकारने याबाबत नवा निर्णय घेतला असून भरतीसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तसेच 70% जागा स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि हा निर्णय सर्व जिल्हा सहकारी बँकांवर लागू राहील। परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 152 जागांच्या भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे। मागील वर्षभरापासून बँकेकडून यासाठी प्रयत्न सुरू होते। आता लवकरच या बँकेची जाहिरात निघणार आहे असल्याने जिल्ह्यातील किमान 105 जणांनी तरी पाहू शकता 105 म्हणजे अंदाजे 105 जणांना तरी नोकरी मिळणार आहे। 152 जागांसाठी आहे म्हणजे 152 उमेदवारांना तरी जो चान्स आहे 105 मध्ये 70% आपण पकडलं तर 105 जणांना किमान नोकरी मिळणार आहे। आणि जिल्ह्यात एकूण 152 जागांसाठीची ही जाहिरात राबवली जाईल। तर यासाठी पाहू शकता लवकरच जाहिरात जी आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात ही पदभरती जाहिरात येऊ शकते। बहुतांश पाहू शकता ही जाहिरात जी आहे आचारसंहिता संपल्यानंतरनं डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे। यामध्ये आपण सांगितल्या पद्धतीने 70% जागा या स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव आहेत आणि जाहिरात काढलेल्या बँकांनाही सुद्धा हे निर्णय लागू करण्यात आले आहेत। आपण अगोदर सांगितलं होतं शासन निर्णय लागू झाला आहे आणि DCC बँकेच्या सगळ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ह्या TCS किंवा IBPS द्वारेच घ्यायच्या आहेत असा निर्णय लागू करण्यात आला आहे। तर राज्य सरकारचा हा निर्णय आधीच भरती प्रक्रिया सुरू केलेल्या बँकांनाही लागू राहणार आहे आणि त्यामुळे नव्या सुरू असलेल्या जाहिरातींनाही नव्या नियमांचा लाभ जो आहे हा मिळणार आहे। आणि जिल्हा बँकेसाठी 152 जागांना मंजुरी ही मिळालेली आहे। MD परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। आणि मुख्य म्हणजे नोकर भरतीसाठी 3 संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत। शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रियेसाठी MSBT त्याचबरोबर पाहू शकता याच्यामध्ये MSCIT आहे, MKCL या स्वतंत्र संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संस्था संपूर्ण प्रक्रियेत गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करतील। म्हणजे कदाचित MSBT द्वारे सुद्धा ही भरती प्रक्रिया जी आहे हे राबवली जाईल आणि सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। उमेदवारांची नोंदणी, परीक्षा, निकाल आणि नियुक्तीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध राहील असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे। या अगोदरची भरती प्रक्रिया झाली होती चंद्रपूर असेल त्याच्यानंतर सातारा असेल, रायगड DCC यामध्ये काय झालं होतं तर उमेदवारांनी परीक्षा दिल्यानंतर डायरेक्टली ते उमेदवारांच्या नाव न जाहीर करता फक्त उमेदवारांचा जो नंबर आहे सीट नंबर हा जाहीर करून उमेदवारांची जी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती। उमेदवारांना त्यांचे गुण समजले नव्हते, उमेदवारांना त्यांचा पेपर समजला नव्हता। तर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या भरती प्रक्रिया DCC बँकमार्फत राबवल्या गेल्या होत्या आणि यांनाच आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने ही नवीन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे।
आता नेते मंडळी संचालकांच्या हस्तक्षेपाला सुद्धा यामध्ये आळा बसणार आहे. भरती प्रक्रियेत राजकीय नेते किंवा संचालक मंडळाच्या शिफारसींना आता थारा मिळणार नाही. पाहू शकता, केवळ पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची DCC बँकेमध्ये निवड होईल. जिल्हा सहकारी बँकेतील भरती प्रक्रिया ही पूर्णपणे आता पारदर्शक होणार आहे. या अगोदरच्या भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने झाला होता, ज्यामध्ये पाहू शकता बहुतांश वेळा जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यामार्फत लोकप्रतिनिधी यांच्याकडून ज्या पद्धतीने ज्या कंप्लेंट आल्या होत्या, या पद्धतीने जी निवेदनं आली होती त्या निवेदनांचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. आणि त्यानुसारच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीची 152 जागांसाठीची जाहिरात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही येणार आहे. याबाबत आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो सुद्धा घेणार आहोत. एकूण किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी असतील, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, सगळी माहिती सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.